पवेलियन में जाके बैटिंग चला सामन्याला होईल सुरुवात. स्टार्ट ऑफ द मॅच. ये लीग स्टेजची शेवटची मॅच ना. लीग स्टेजची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन टीम्स एका साईडला आपण पाहिलं कोफराड आणि आरसीएम. दोन टीम्स पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. पहिला सामना जो पाहायला मिळेल सद्गुरू वटार वर्सेस बोळीन्स. त्यानंतर भुईगाव टीमला खेळावं लागेल विनर टीम बरोबर. कधी ऊन तर कधी सावली. अप्रतिम आपण पाहतायत. आज वातावरण निर्माण होत असताना आपण पाहू शकतायत. परंतु या ठिकाणी आपण आल्यानंतर थोडंसं प्रसन्नतेचं वातावरण पाहायला मिळतं. कारण झाडे झुडपे आहेत, हवा खेळती आहे आणि ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आपण पाहू शकतायत. खूप सुंदर वातावरण आणि या वातावरणाशी निगडीत असलेले संपूर्ण सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष 2026 आमचे लाडके खेळाडू. सामन्याला सुरुवात होईल. ऋषभ आणि यश आणि पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. पहिलाच बॉल लेफ्ट केला गेला होता. पहा मिडल स्टंपवरून हलकेसे ऑफ स्टंपला आले होते आणि हीच खूप खूबी राहते एखाद्या गोलंदाजा समोर. एक मोठा प्रश्न आ वासून उभा राहतो की आता गोलंदाजी एक्झॅक्टली करावी कुठे. रिच वाईट, शफल वाईट. मात्र इथून थोडेसे मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला आले आणि त्यामुळे पंचांकडे रिषभने जरा सुद्धा पाहिलं नव्हतं. कारण माहिती आहे मी शफल झालो होतो. एक रन मिळेल ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह दुसऱ्या रनसाठी पलटलेत. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक एक रन किती मोस्ट इम्पॉर्टंट आहे ऋषभ आणि यशला माहिती आहे. आणि हा सामना सुद्धा खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटचे एज आणि ऋषभला मिळाले जीवनदान विकेट किपरच्या पाठीमागे. आणि राहिल शेख सर सांगतायत टी झोन मध्ये सेमीला जे कोफराड आणि आरसीएम जे दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या सेमी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दोन टीमचे जे लॉट्स आपल्याला पाहायला मिळाले. भुईगाव वर्सेस विनर टीम ती सेकंड मॅच पाहायला मिळेल. आणि सद्गुरू वटार वर्सेस ती पहिली मॅच बोळीन्स या टीम बरोबर खेळेल. आणि बिंदास कुफराट आणि आरसीएम फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती जी माहिती आपण पाहू शकतायत कारण या स्पर्धेचं वेगळं रूल्स आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. यश 0वर बाद होत असताना बॅक टू द डगआउट. या पण निलेश बसवंत याच्याकडे वळूया.
की लेग स्टंपला तो मात्र खेळताना पाहायला मिळाला. जर कदाचित तो ऑफ स्टंपला येऊन त्याने बॉलला प्ले केलं असतं तर डेफिनेटली इथे पंचांनी विचार केला असता. त्यामुळे या गोष्टी रिच वाईट, शफल वाईट या गोष्टी खूप मायने राखतात. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका, तडका चांगला पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून जाईल रिषभच्या बॅटमधून. खणखणीत सनसनाटी चौकार. गुड शॉट. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 10 या धावसंख्येवर. सर्वेच्या पहिल्या षटकामध्ये सर्वे केला पहिल्या षटकाचा. चांगला बॉल यावेळेला सुयशला समजलाच नाही. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय आणि तिथून जर आपण पाहिलं तर जसा बॉलर मात्र यावेळेला गोलंदाजी करतो, डिलिव्हर्ड पॉइंट बॉल पडल्यानंतर तो मध्ये येतो, तर त्यामुळे कधी कधी तुम्हाला ती विकेट मिळत नाही. या सुद्धा गोष्टी खूप मायने राखतात आणि तेच पंचांनी सूचित केलं कदाचित गोलंदाजाला. यावेळेला बॅटची एज फर्स्ट स्लिपकडे बॉल निघून जाईल. डिक्लरेशन झोनच्या दिशेने 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. 11 या धावसंख्येवर गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर कौशिक कौशल्यपूर्ण गोलंदाजी करत असताना चांगला बॉल, सबमरिंग डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. क्या बात आहे कौशिक. आता कौशिकने बरोबर त्या स्पॉटवरच गोलंदाजी करण्याचं ठरवलंय. काही गोलंदाज चतुर असतात, मास्टर माइंडचा वापर करतात. आपल्या माइंडचा वापर करत असताना मास्टर माइंड गोलंदाजी करतात आणि तेच सध्या तरी कौशिक करत असताना पाहायला मिळतो की कोणत्या स्पॉटवर बॉल पडल्यानंतर बॉल खाली राहतो, उसळी घेतो, बॉल थोडासा टर्न होताना पाहायला मिळतो. यावेळेला सरळ बॅटचा परंतु रिषभचा हात तडका पाहायला मिळतोय. सरळ निघून येईल. 4 धावन करता खणखणीत चौकार, सौंदर्यपूर्ण फटका स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून फोर्स केलं होतं. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 15 वर आणि यावेळेला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक, डिलाइटफुल. व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. का अपमान करो हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळतं. तोफा आया और कबूल किया हेच म्हणावं लागेल. या षटकाराने संघाची धावसंख्या 21. रिषभच्या बॅटमधून षटकार चौकारांचा सध्या पाडा बोलला जातोय. फ्लिक केलं या बॉलला ऑन साईडला. सर्वेश पुढे सरसावेल. तत्पूर्वी फिल्डिंग चांगली राहिले. 2 रन्स काही रोखू शकणार नाहीये सुयश आणि एका साईडला
आपण पाहतायत ऋषभला पाहू शकाल. ऋषभकडे तेवढी एबिलिटी आहे आणि त्या अनुषंगाने तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकात 10 धावा, या षटकात 13 धावा, एक षटकार एक चौकाराचा समावेश. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पेंडिंग राहिला होता, तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वंदन. चला या आपण प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचं आहे. आपले मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण लगेच ती कलेक्ट करायची आहे. वंदन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या आपण. दोन षटकांचा एकंदरीत खेळ अखेरीस 23 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. आदरणीय सन्माननीय मोहनजी साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन वंदनला सन्मानित करायचंय. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनफिल्ड क्लिअर करणारा बॉल पाहायला मिळतोय, परंतु बॉल थोडासा स्टॉप झाला. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. सिंगल मधून डबल, डबल मधून ट्रिपल मध्ये कन्वर्ट केली गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वा, सुपर. एकेरीवर भर न देण्यापेक्षा दुहेरी, दुहेरीवरून तिहेरी आणि तिकडी यावेळेला पूर्ण केली जाते. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. चांगला बॉल डिलिव्हर केला. या अगोदर सुयशच्या बॅटमधून 3 रन्स आल्या, परंतु आपल्या करिअरमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर एक असा खेळाडू ज्याने आपल्या करिअरमध्ये 3 धावा पूर्ण केल्याच नाहीत असा कोणता फलंदाज तर क्रिस गेल, युनिव्हर्सल बॉस, 333. ह्या वेळेला त्रिफळाची व्हॉट अ बॉल, एक्झॅक्टली मिडल स्टंपचा पत्त्याकाट केला. फलंदाज बाद होताना रिषभच्या खेळीला पूर्ण विराम. क्रॉस बॅटचा वापर केला होता आणि इथे रिषभला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट गॉन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. साई न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी होत असताना तिसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ आणि स्वयंने खूप चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत संयमाने गोलंदाजी केली असंच मी म्हणेन. संयम आणि आक्रमकता. काल आपण पाहिलं अर्जुन तेंडुलकर यांना खूप मात्र अभिनंदन सुद्धा केलं की संयम असावा. तर अर्जुन तेंडुलकर सारखा 5 IPL सीझनमध्ये मात्र आपण पाहिलं, परंतु 5 मॅचेस खेळला गेला होता. कोणत्याही प्रकारचा वशिला न घेताना आपण पाहू शकला त्याला मॅच खेळवली गेली नाही. ही खूप महत्त्वाची उपलब्धी आहे. म्हणून त्यामुळे संयम सबर का फल मीठा होता है असं म्हटलं जातं. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलेलं आहे की संयम हा यशाचा मूलभूत घटक. आणि यस, विकेट डाऊन, बरोबर प्लम. ॲब्सोल्युटली व्हेरी नाईस डिसिजन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. लेग बिफोर विकेट. LBWच्या माध्यमातून तंबूच्या आसऱ्याला फलंदाज गॉन. सत्तावीस 27 रन झाले. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. मानदादा पाटील यांच्या कम्प्युटरमध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती,
प्रदर्शन लाईव्हचे प्रोप्रायटर आहेत. बॉल फेकून झाले 4. गोलंदाज सज्जन, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जयला आपण पाहतायत, जयवर संपूर्ण दारोमदार आहे. चिप शॉट खेळले तर ऑन साईडला फिल्डर पुढे ससावेल, तत्पूर्वी चांगली फिल्डिंग, स्वतः बॉल घेऊन जातायत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. चांगली सरासरी म्हणता येईल आतापर्यंत. मंदारजी मात्रे ज्या पद्धतीने आपण सकाळच्या सत्रापासून 15, 20, 22, 25, 29 अशा धावा पाहत होतो, परंतु आता एक मोठ्या संख्येकडे धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सर तसंच मागच्या चेंडूवरती क्रिकेटची जी काही नजाकत असते ती सगळी बघायला मिळाली. चांगला चेंडू, चांगली शॉट व चांगली फिल्डिंग सगळं एका चेंडूवरती बघायला मिळालं सर. डेफिनेटली यावेळेला टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून शोल्डरच्या वरून निघून गेला, परंतु बॅटरने सांगितलं आम्हाला हा निर्णय मान्य नाही आहे. तरी आपण चेक करूया. जय सध्या सांगतायत अंपायर्सला आम्हाला DRS हवा आहे. रेफर केले गेले. थर्ड अंपायरच्या भूमिकेत प्रशांत केदारे सर त्या ठिकाणी येतील. सर या चेंडूवरती मला IPL मध्ये कुणाल पांड्या जो बाउन्सर मारतो त्या बाउन्सरची आठवण झाली सर. येस, एक्झॅक्टली आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने हा बाउन्सर पाहायला मिळाला होता. कारण प्रत्येक गोलंदाजाची इच्छा असते की 6 बॉलमध्ये एखादा तिखट बाउन्सर व्हावा, ज्यामुळे फलंदाज परिपूर्ण सरप्राईज झाला पाहिजे. कधी नाकाला सुगंध करून जाणारा चेंडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, तो तिखट बाउन्सर पाहायला मिळतो. कधी बॉल गुडलेन स्पॉटवरून अचानक जेव्हा उसळ घेतो त्यावेळेला सुद्धा पंच काहीच करू शकत नाहीत आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. कारण आपण पाहिलं तर यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. जे पॉपिंग ट्रीज आहे त्याच्या थोडेसे पुढे आले होते, स्टेप आउट झाले होते आणि लगेच हेमंत ठाकूर सरांनी तिथे इशारा केला की तुमच्या शोल्डरच्या वरून मात्र हा बॉल यावेळेला आपण पाहू शकतायत की तुम्ही पुढे आल्यामुळे तो अंदाज तुम्हाला बांधता आला नाही. आणि याच गोष्टी कॅल्क्युलेटिव्ह असतात खूप. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचले गेले. प्रणव गोलंदाजी मार्कवर टॅप केलं. यावेळेला प्रणवने 1 रनसाठी 1 रन मिळत असताना दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड आणि त्याचे सहकारी थोडेसे नाराज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की एका हाताने बॉल रोखण्यापेक्षा मात्र 2 हाताने रोखले पाहिजेत. कधी कधी मात्र मंदारजी मात्रे जेव्हा फिल्डिंग लूज होते, मिसफिल्ड होते, तेव्हा कधी कधी सहकाऱ्यांचे गोड शब्द हे कानावर आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 29 धावा. यावेळेला मॅचेज वन हँडने ए मेरे बायत का खेल है. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. सुयश, बिग विकेट गॉन. सर मी जे बोलले ना की सहकार्यांचे गोड शब्द, तर मी तुम्हाला सांगतो ना, प्रियसीला आय लव्ह यू म्हणल्यानंतर जेवढं प्रेम व्यक्त होत नाही तेवढं प्रेम या गोड शब्दांमध्ये या मित्रांमध्ये होते क्रिकेटमध्ये. हो, डेफिनेटली आपण पाहू शकतायत मंदारजी मात्रे चांगलं वर्णन केलं. कारण क्रिकेटच्या खेळातच आपल्याला सर्व काही मात्र आपण पाहू शकतायत दिलेला आहे. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल ना तर तो आहे क्रिकेट. आणि क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. जरी हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला, परंतु त्यांचं पालनपोषण जे क्रिकेटचं केलं ते भारतीयांनी केलं आणि त्यामुळे भारताचा क्रेज, जो भारतीय क्रिकेटचा क्रेज जो आहे तो अफलातून पाहायला मिळतो. IPL संपल्यानंतर मात्र अफगाणिस्तान वर्सेस भारत असा पहिला एकच कसोटी सामना खेळवला जाईल आणि त्यानंतर 3 वन-डे सामने आपल्याला पाहायला मिळतील. चला, सद्गुरू वटार वर्सेस विकास 11 बोळींच. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन कौस्तुभ आणि मी कुणाल सध्या सज्ज झालेत इन ॲक्शन ड्रेस कोटिंगमध्ये. कलरफुल प्रिंट टी शर्ट अँड ट्रॅक. सध्या ग्रामीण धमाका बिग बॅश लगेच लक्षात येईल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 वर जाऊन पोहोचले गेले. 30 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कधी ऊन तर कधी सावली. आज ऊन सावलीचा खेळ चाललाय, परंतु पूलचा फटका शेवटच्या मोमेंटला कंट्रोल झाला नाही आणि सरळ बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न चांगले केले, प्रयत्नांना यश काही मिळालं नाही, परंतु इथून जर आपण पाहिला तर षटकार येतोय.
जे आहे समाज बांधव, जे खेळाडू एवढे चांगलं क्रिकेट खेळत आहेत की ऊन जरी कितीही असलं तरी सुद्धा मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत की ते खेळण्यासाठी तत्पर असतात. इथे विकेट डाऊन, बॅटची हलकीशी एज घेऊन गेला होता बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट मिळाले गोलंदाज प्रणवला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 36 धावा, 36 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. स्वप्नील अतिशय चांगली विकेट किपिंग सध्या यावेळेला करत असताना शेवटचा बॉल एका हाताने झेल टिपलेत. खाली जेवढे बॉल राहिले तेवढे मात्र सुंदर कलेक्ट केलेत, गॅदर केले जमिनीपासून काही इंचांवर. वेळेला पुन्हा एकदा मात्र स्वप्नील चांगली विकेट किपिंग, म्हणूनच मी कौतुक करत होतो स्वप्नील यांचं. चांगली विकेट किपिंग करत असताना आपण पाहू शकतायत एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. तर पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आदरणीय संतोषजी वजेसाहेब यांना मी विनंती करेन की आपण पुढील मॅचच्या सामन्याचा टॉस आपण करावा. एका साईडला विकास 11 बोळींच तर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल सद्गुरू वटार कुणाल वर्सेस भागेश असा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळेल. आता सध्या आपण पाहिलं तर लीग स्टेजच्या मॅचेस संपलेल्या आहेत. संतोषजी वजय साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कौस्तुभजी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. इन ॲक्शन नेक्स्ट मॅच मध्ये एक गुड नेचर आणि चांगले खेळाडू. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. विकास 11 बोईच्या अगेन्स्ट सद्गुरू वटार. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉल कोणाचा असेल? वटारचा कॉल असेल. अच्छा आपचा कॉल आहे. अच्छा आपल्या मान्यवरांना विनंती आहे आपण खेळाडूंना शुभेच्छा देऊन व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वटार टॉस जिंकलेत, काय डिसिजन असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू. कालच्या दिवसापासून मॅचेस पाहिले तर फलंदाजी करत असताना तो ॲव्हरेज स्कोर म्हणजे अटॅकिंग बॅटिंग घेण्याचा डिसिजन घेतला. एक ॲव्हरेज स्कोर कालच्या दिवसापासून मी मॅचेस पाहिले. कालच्या दिवसापासून सामन्याचं रूपांतर बघितलं तर एक 30-35-40 धावा असेल तर तुमचा सामना 100% सेफ होऊ शकतो. परंतु बोळीन संघ हा बलाढ्य संघ आहे. आम्ही एक सेफ धावसंख्या उभं करण्याचा प्रयत्न करू. जसं ओव्हरऑल हंगामाचा काल तुम्ही उल्लेख केला की इतकं चांगलं नव्हतं, सीझन चांगलं नाही राहिलं सद्गुरू वटारसाठी, पण आता टॉप 6 मधून राहिलेत. इथे पुढे जाण्यासाठी काय प्लॅनिंग आणि या स्पर्धेला कशा प्रकारे पाहतात? ना निश्चितच सर, गो विथ द फ्लो हा कन्सेप्ट आहे आणि आत्मविश्वास पोरांमध्ये या टुर्नामेंट मागच्या झालेल्या टुर्नामेंटपेक्षा आत्ताच्या टुर्नामेंटमध्ये पोरांमध्ये आत्मविश्वास चांगला दिसतोय. चांगला खेळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक तुम्हाला मॅचसाठी. टॉस जर का तुमच्या बाजूने असतं तर काय डिसिजन असतं? आम्ही फिल्डिंगच केली असती. घरच्या मैदानापासून कालच्या दिवसापासून एक मॅच थोडंसं लो स्कोरिंग झाली होती, आपण स्वतःला खूप चांगल्या प्रकारे बॅक केलं. कसं फील करते घरच्या मैदानावरती खेळत असताना? खूप चांगलं वाटतं घरच्या मैदानावर खेळण्यासाठी, पण जे ते रन्स करतील ते आम्हाला करावे लागतील कारण त्यांची बॉलिंग चांगली आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील मॅचसाठी. सद्गुरू वटारने टॉस जिंकून प्रथमतः अटॅकिंग बॅटिंग घेण्याचा डिसिजन घेतला आणि समोरचा संघ विकास 11 बॉईज या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगचा खेळ लगेच सुरुवात होईल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे आपल्या जोडीला प्रमोदजी शेडगे सर जोडलेले. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
राष्ट्रगीत घेतलंय ना आपण, राष्ट्रगीत नाही कसं वाजवत नाही तसं राष्ट्रगीत नाही वाजवत नाही ना तसं याला पण तो शेवटचं घेतलं ना कसं राष्ट्रगीतला कसं मान्यता मिळालं तसं राष्ट्रगीत कसं पण वाजवलं तर मग त्याला मान्यता मिळून सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल 2 पायांच्या अगदी मधोमध सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय आणि सर्वेची दांडी गुल केले. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट. सर्वेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. वेलकम बॅक. फर्स्ट विकेट पहिल्याच क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. इरादे पक्के स्पष्ट केलेत यावेळेला गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी करत असताना रुपेश यांना आपण पाहतायत. नवीन फलंदाज स्वयं अष्टपैलू खेळाडू. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. 37 या धावसंख्येचं. सध्या पॉवर प्ले सुरू आहे कव्हर पॉइंट मध्ये. त्यानंतर शॉट एक्स्ट्रा आतमध्ये घेतला गेलाय. शॉट मिड ऑफ. शॉट मिड ऑन आतमध्ये घेतला गेलाय. त्यानंतर आपण पाहिलं तर एक डीप मिड विकेटचा फिल्डर आतमध्ये घेतला गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घेतला गेलाय. आणि त्यानंतर बाहेर जर आपण पाहिले सर्कलच्या तर एक लॉंग ऑफ वायडिश मध्ये आहे. लॉंग ऑन यशला आपण पाहतायत वायडिश मध्ये आहे. आणि त्यानंतर एक फिल्डर आपण पाहिला तर डीप मिड विकेटला डी झोन मध्ये. सध्या बॉल निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेले. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. सेकंड इनिंग मध्ये 37 धावांचं पाठलाग करत असताना दुर्गा माता गास आपण पाहू शकतायत. दुर्गा माता गास क्रीडा मंडळ व ग्रामस्थ यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला आर्थिक साह्य सुद्धा आलंय. त्यांचं ऋणी आहे मंडळ. यावेळेला इनसाइड आउटचा फटका क्लास टू दी कव्हर जरूर खेळला गेलाय. पाठलाग करतायत बॉलचा. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर जीवाची आकांता केली परंतु त्यावर पाणी फिरलं की काय. आणि यस डेफिनेटली प्रेझेन्स ऑफ माइंड हवं तसं नव्हतं. आणि चौकार येत असताना या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. या बॉलला मात्र लिफ्ट केलं गेलं होतं. संयम बाळगला होता मात्र हेमंत ठाकूर सर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. बॉल किती झालेत अंपायर? 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. वाईट प्लस ह्या वेळेला 1 रन अजून ऍड होईल. 9 रन वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 9 रन झालेत. 37 रनचं टार्गेट यावेळेला सेट करण्यात आलंय. फुलटॉस बॉल होता व्यवस्थित मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत खेळू शकले नाही. तत्पूर्वी सिंगल मेल
दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. स्टार्ट तर अगदीच चांगली झाले. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बिल्डिंग जर उभी करायची असेल तर ते फाउंडेशन खूप महत्त्वाचं असतं. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये आहे की सलामीवीरांना चांगलं फाउंडेशन उभारावं लागतं. आउटसाईड द लेग स्टंप सातत्याने रुपेश व्हाईट बॉलचा इशारे येत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 रन. 26 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. ऑन साईडला खूप चांगला मनगडाचा वापर करत असताना फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकात रुपेश यांच्या गोलंदाजीवर 12 धावा आल्यात. या 12 धावा येत असताना आपण पाहू शकतायत एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये सध्या पाहायला मिळतोय संघ जय दुर्गा माता घास हा संघ आपण पाहू शकाल. यानंतर बिग फाईट बिग मॅच सद्गुरू वटार वर्सेस विकास 11 बोळिंच या दोन टीमच्या दरम्यान अप्रतिम सामना पाहायला मिळेल. विनर टीमला खेळावं लागणार आहे ते भुईगाव या टीम बरोबर. ऑलरेडी दोन संघ सेमी फायनल मध्ये आपण पाहत आहेत. बिंदास कोफराट वर्सेस RCM. चला स्पीडअप करा जरा गेम. हा बॉल आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. या व्हाईटने संघाची धावसंख्या सुयशला सुद्धा माहिती आहे या वेळेला रिव्ह्यू घेऊन चालणार नाहीये आणि त्यामुळे सुयशने लगेच तो सुद्धा अंपायर बनला की बरोबर एक्झॅक्टली डिसिजन दिलंय. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. साईचा हा बॉल ह्या वेळेला पुन्हा एकदा खूपच बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड लाईन जी आहे त्या सेकंड व्हाईट लाईनच्या बाहेरून बॉल पिच होत असताना पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. लगातार एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे 15 धावा 15 रन. यावेळेला ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न बाउन्स जरूर होता बॉल आणि यस टेकन गुड कॅच. अतिशय चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. आहे आपण पाहत आहेत सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष आणि त्या निमित्ताने या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन पाहायला मिळतं. ऑल इज वेल. बिग स्टेजची शेवटची मॅच आहे. यावेळेला कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला. चीफ शॉट खेळले 3 फील्डच्या वरून. ते बॅकवर्ड पॉइंटला फार वेगाने बॉल निघून गेलाय परंतु डिक्लेरेशन झोनच्या दिशेने वळेल आणि रक्षा राम यांच्या सन्मानासाठी चांगला कॅमेरा वर्क तुम्ही करताय तर तुम्हाला सन्मान. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज साई आपल्या बॉलिंग मार्कवर येताना ऑन साईडला कंट्रोल स्ट्रोक आहे. फिल्डर येतील परंतु चुकी केली.
चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. काय एक्झॅक्टली चौकार. या 4 रन मिळतील. या चौकाराने संघाची धावसंख्या 20 रन. रिषभचे दोन्ही हात मात्र पाठीमागे आलेत की चुका झालेत आणि त्या चुका स्वीकाराव्या लागतील. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. टेक द कॅच अँड विन द मॅच. बाउन्स होता ह्या वेळेला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हॅमर केला होता या बॉलला आणि कॉटन बोल्टची संधी जरूर आली आणि साईने मात्र अखेरकार सफलता मिळवली. ग्रेट कॅच कॉटन बोल्टच्या स्वरूपात. फलंदाज या वेळेला बॅक टू द डगआउट मिस्टर मयूर. येताना बॅटचा टो इन लागला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना 1 रन मेल. डिक्लरेशन झोनच्या दिशेने घोषांकित क्षेत्रामध्ये या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 23 या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. कंपॅरिझन करताना 2 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या 23 होत्या. परंतु इथून जर आपण पाहिलं तर 23 धावा तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर म्हणजे येणारे 11 बॉल आहेत आणि 11 बॉलमध्ये तुम्हाला विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका. बिटवीन द गॅप मध्ये बॉल या वेळेला निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत खणखणीत सनसनाटी चौकार. गुड शॉट. 4 रन.
थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 37 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. बाउन्स मिळाला त्या बॉलवर. ऑन साईडला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. रिषभ एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परफेक्ट बॅटिंग करताना त्याचं परफेक्शन पाहायला मिळतं. त्यानंतर फिल्डिंगमध्ये सुद्धा चांगलं परफेक्शन आपण पाहू शकाल. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 9 रनचं अजून सुद्धा आवश्यकता आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते मंत ठाकूर सांगतायत यावेळेला वाईट बॉल. परंतु यशला हे मान्य नाही आहे. डिसिजन रेफर केले गेले. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉलवर तो बरोबर गेला होता. फॉलो केलं होतं त्या बॉलला. आणि अंपायर्स बॉल जरा थोडीशी सांगाल. 2 बॉल बाकी आहेत. यस, 4 बॉलचा खेळ झालाय. परफेक्ट. 8 बॉल आता शेष राहिलेत आणि 8 बॉलमध्ये 9 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. परंतु फिल्डर रुपेश कोणतीही चुकी करणार नाहीयेत. फलंदाज बाद. 7 बॉल आणि 9 रन. हे आहे क्रिकेट. क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. 7 बॉल आणि 9 रन विजयासाठी अजून सुद्धा दुर्गामाता गास या टीमला चांगले गोलंदाजी केली. जी कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. त्यासाठी तुम्हाला बरोबर सर्व संघ सहकाऱ्यांकडून त्या अपेक्षा असतात. एक्सपेक्टेशन वाढलेलं आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये. हे फक्त 10-15 धावा करतील तरी सुद्धा प्लेइंग 11मध्ये तुम्हाला कधी कधी खेळवलं जात नाही. तर अपेक्षा खूप वाढतात एखाद्या फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. जागेवरून खेळले तिथे संधी आहे आणि फिल्डर अगोदरच मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत आणि इथून मात्र आपण पाहतायत दैव देतेनी कर्म नेते. पहा त्याला जास्त दुखापत झाले का. आणि इथून जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. मिळेल आपल्याला यावेळेला. आपण पाहू शकतायत रन्स एक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत.
अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. क्लायमेट सुद्धा या वेळेला आता मात्र खूप उष्णता अजून तप्त होत असताना पाहायला मिळते. 6 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर खेळाडू एवढा कोसळला. 6 बॉल 7. अंपायर डिक्लेअर मध्ये बॉल गेलाय की नाही चेक करायचंय. यस, डी झोनच्या अगोदरच रोखलेला आहे बॉल आणि त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात मात्र परतावा लागेल. ज्या पद्धतीने तो खेळाडू कोसळला एकदम ओके आहे, नो डाऊट. परंतु अशा प्रकारचं आपण पाहिलं IPL मध्ये लुंगी एनगिडी, जसं मात्र आपण पाहिलं होतं की जमिनीवर तो आदळला. डेंजरस सीन पाहायला मिळालं होतं. परंतु अशा वेळेला खूप चांगलं कॉपरेट पाहायला मिळालं आणि त्याच्या मातुश्रीने सुद्धा मात्र सगळ्यांचे आभार मानले भारतीय सदस्यांचे. प्रणव आता गोलंदाजी मार्कवर आणि जो फलंदाज आहे तो सुद्धा प्रणव पाहायला मिळतोय. आता 6 बॉल आणि 7 रन. फिल्डर ओके आहे ना. प्रणव वजय मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही मात्र यावेळेला चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कधी ऊन कधी सावली. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या 6 बॉल आणि 7 रन. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका. खेळाडूंनो फाईट करा. टिट फॉर टॅट. गोलंदाज सज्ज होईल. प्रयत्न करणं सोडू नका. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. आपण प्रयत्न करत राहा, आपल्याला ऑटोमॅटिकली यश मिळत राहील. कठोर परिश्रम, अथक मेहनत, जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही अंगीकृत करावे लागतील. शॉट ऑफ लेन बॉल होता. शॉट ऑन पूल केलाय बिटवीन द गॅप मध्ये. बॉल मात्र या वेळेला निघून चाललाय आणि काय फिल्डिंग पाहायला मिळते. अप्रतिम. बॅकअप चांगला मिळाला. अन्यथा 2 रनच्या ऐवजी 4 रन मिळाल्या असत्या. बॅकअप चांगला होता. बॅकअप अप्रतिम पाहायला मिळाला. ग्रेट फिल्डिंग. 2 रन्स येतील. आता 32 धावा झालेत. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 बॉल मध्ये बॉल टू रन. 5 रनची आवश्यकता आहे फक्त. म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन करणं हे कोणी जाणलेलं नाहीये. प्रेडिक्शन करणं म्हणजेच या खेळामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. जरी प्रेडिक्ट ॲप आला परंतु प्रेडिक्शन न. सध्या तरी आपण पाहू शकताय त्या खेळात कोण करेल का नाही. सध्या आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. आता 4 बॉल 4. 4 बॉल आणि 4 रन. 4 बॉल 4 रन हे सामन्याचं समीकरण सकाळच्या सत्रात सुपर ओव्हर झाली. आणि हे मैदान सुपर ओव्हर साठी सुद्धा फेमस आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मग ती स्पर्धा कोणतीही असो. 7 सुपर ओव्हर झालेले आहेत. हा एक रेकॉर्डच म्हणावा लागेल. आगरी प्रीमियर लीग मध्ये मी समालोचन करताना 22 गाव मिळून एक मोठी स्पर्धा असते. तिथे पहिली मॅच सुपर ओव्हर झाली आणि शेवटची फायनल मॅच सुपर ओव्हर झाली. हा सुद्धा एक योग भेटीचा पाहायला मिळाला होता. पंकज पाटील टेंबोडे एक्सप्रेस पालन याला ती बाईक मिळाली. पहिल्यांदाच मोटरसायकल होती. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे सफाळीच्या मैदानात अप्रतिम ती स्पर्धा पार पाडण्यात आली. आयकॉन प्लेअरला मात्र ती बाईक आगरी समाज बांधवांकडून तो खेळला होता. अप्रतिम. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. राहुल द्रविड यांची आठवण आली अशा पद्धतीने फक्त चेंडूला
दिशा देत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. आता 3 बॉल आणि 3 रन. 3 बॉल 3 रन. थोडासा दबाव जेव्हा बॉल टू रन मॅच येते त्यावेळेला हृदयाची धडधड ही नेहमीच वाढताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार. 3 बॉल 3 रन. जसं ऊन सुद्धा मात्र यावेळेला येतं तप्त झालंय तसं मात्र गरमागरमीची मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच. 3 बॉल 3. या वेळेला मात्र पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 2 रन. एका टीमला वाटत असेल की या बॉलवर 2 जर आल्या तर मॅच फिनिश होईल, वेळ वाचेल. परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमला वाटत असेल की 2 डॉट आले तर आम्ही विन होऊ. जर 2 बॉलवरती 2 आले तर आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळेल. त्यामुळे या क्रिकेटच्या खेळामध्ये संधी पटकन मिळते परंतु शिक्षा मात्र लवकरच मिळत असते. संधीचं सोनं करा. चांगला बॉल. या वेळेला मात्र आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. फलंदाज बाद. बॉल आहे 1 आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी रन्स हव्यात त्या 2. वाह, काय मॅच या वेळेला पाहायला मिळते. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. काय अप्रतिम सामना आपण पाहू शकताय. 1 बॉल 2 रन. सुपर ओव्हर होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह आवासून उभा राहिलाय. 1 बॉल 2. कॉन्फिडंटली फलंदाज. नवीन फलंदाज आर्य. आर्यला सध्या आपण पाहू शकतात. 1 बॉल 2 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. म्हणून मी म्हटलं होतं फक्त म्हणून चालणार नाहीये. जेव्हा 5 बॉल 5 रन आले त्यावेळेला मी म्हटलं फक्त म्हणून चालणार नाहीये. आणि यंदाच्या हंगामामध्ये जवळजवळ मी 12 ते 13 मॅचेस अशा पाहिलेत की बॉल टू रन आल्यानंतर त्या सुपर ओव्हर झालेत आणि अटीतटीच्या लढतीमध्ये काही संघ शेवटच्या बॉलपर्यंत विजयी ठरलेत. त्यामुळे हा सामना अप्रतिम पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर पाहायला मिळतोय. अप्रतिम. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 1 बॉल 2. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना हृदयाची धडधड वाढले. प्रणव एका साईडला. प्रणव पुन्हा एकदा 1 बॉल 2. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. डी झोन मध्ये बॉल जाईल का आणि हा ना करता करता ही 8वी सुपर ओव्हर. आयोजक वेळ वाचवायला बघतायत परंतु इथे वेळ वाचत नाहीये. चला लगेच 3 फलंदाजांचे आजच्या दिवसातली सुपर ओव्हर नंबर 2. एक विपुलजी पाटील यांच्या वाट्याला आली, एक माझ्या वाट्याला आली. या पण लगेच 3 फलंदाजांची नावं. फिल्डिंग करणाऱ्या टीमने तिथेच राहा. थोडासा आराम करा. 2 मिनिटाचा ब्रेक. लगेच तुमचे 3 फलंदाज कोण, 1 गोलंदाज कोण, लगेच आमच्यापर्यंत यावेळेला नावं नमूद करायची.
या मॅचला मात्र जरूर पाहताना आपण पाहू शकतायत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळेची दिरंगाई न करताना प्लीज डोंट वेस्ट द टाइम. घड्याळात 1:03 झालेली आहेत आणि आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक पीटर हेनलिन जर्मनीचा, त्याच्यासाठी वेळ थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. चला सामन्याला सुरुवात होते. ऑल इज वेल. स्टार्ट ऑफ द मॅच. सुपर ओव्हर. सामन्याला होते सुरुवात. यश आपल्या बॉलिंग मार्कवर येताना राईटम उर्ध विकेटने समान संधी मिळाली सुपर ओव्हरच्या माध्यमातून. आता सावली येत असताना आपण पाहतायत. पहिलाच बॉल. वाह, काय बॉल डिलिव्हर केला या वेळेला. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून जो अचानक तिखट बाउन्सर पाहायला मिळाला आणि जवळजवळ कानाच्या जवळून बॉल मात्र फार वेगाने निघून गेला आणि यशच्या या बॉलने सांगितलं जागते रहोचा इशारा देत असताना हा बॉल पाहायला मिळतोय. ग्रेट अँड ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट डिलिव्हरी. या वेळेला ऑन साईडला पहिला धक्का बसेल का. फिल्डर येत आहेत रुपेशजी. वाह, वॉट अ कॅच. विकेट डाऊन. फलंदाज परतेल बॅक टू द डगआउट. कौशिकला आता मात्र या वेळेला काहीतरी करावं लागेल. 4 बॉल फेस करतील का फलंदाज स्वयं. बॅक टू द पॅव्हिलियन. सुपर ओव्हर सध्या आपण पाहत आहेत. कौशिक सध्या बॅटिंग एंडकडे आपल्याला पाहायला मिळेल. सुपर ओव्हरमध्ये यशने आतापर्यंत 2 बॉलमध्ये त्याचा बोलबाला दाखवलाय. दमखम दाखवणारी गोलंदाजी केले. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा तुमची कृती खूप महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय करता याला फार महत्त्व आहे. कौशिक यश समोर. आतापर्यंत कोणती धाव फलकावर लागलेली नाहीये आणि त्यामुळे यशचं पारडं जड आहे आणि त्याच्या संघाचं. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये आणि एकच धागा पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतो यश. बरोबर फलंदाजाला तो रीड करतो, त्याचा बॅटिंग स्टान्स ओळखतो, त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन ओळखतो. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. राजेशांना बीट केलंय बॉलने. बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 4 रनसाठी खणखणीत सनसनाटी झन्नाटीदार चौकार. गुड शॉट. धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. 4थ्या बॉलवर खातं ओपन केलं चौकाराने. कौशिकच्या बॅटमधून दमखम दाखवणारा फटका होता. वी फॅक्टरमध्ये खेळला आणि वी फॅक्टरमध्ये खेळत असताना मात्र चौकार आला. टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय. प्रत्येकाचं स्वप्न निर्माण झालंय. मला एक चांगलं क्रिकेटर बनायचंय. त्यासाठी ती अफलातून मेहनत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय परंतु फिल्डर येत आहेत. वॉट अ कॅच. 5 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ते कुरुडी या संघासमोर दुर्गामाता गास या टीमने 5 धावांचं लक्ष. लीग स्टेजच्या शेवटच्या मॅचची मात्र ही कहाणी सध्या आपण पाहत आहेत.
सुपर ओव्हर मध्ये कन्वर्ट आणि 5 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. घेऊया एक आपण हलकासा डीजे ब्रेक आणि निलेश बसवंत यांच्याकडे जाऊया आणि या सुमधुर संगीत ऐकूया. चला प्लीज, चला 2 फलंदाज घाई करा. चला बॅटर घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. पालघर जिल्ह्यामध्ये विरार विभागात ही स्पर्धा सुरू आहे. सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष आणि त्या निमित्ताने ही स्पर्धा क्रीडा समिती, महिला समिती आयोजित पुरुष क्रिकेट आणि महिला क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आलेत. क्रीडा समितीचे अध्यक्ष राहुलजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली खूप चांगली मेहनत ही सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. मंदाजी म्हात्रे खूप चांगलं मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहू शकाल. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित येऊन सुंदर घर बनत असेल तर आपण सामवेदी ब्राह्मण समाज एकत्रित येऊन अनेक स्पर्धा का भरवायला नको, आपले खेळाडू का पुढे जायला नको, आपल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म का मिळायला नको, आणि या सगळ्या गोष्टींची संकल्पना लक्षात घेता वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या खेळाडू झळाळताना पाहायला मिळत आहेत. आणि सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये टॅगलाईन आहे, तुम्ही जितके झिजाल तितकेच तुम्ही मात्र चमकाल. मॅच स्टार्ट होते. 5 रनचं लक्ष्य. पहिलाच बॉल ऑन साईडला आणि इथून मात्र फिनिश. ऋषभ, ज्या वेळेला ऋषभ मैदानाच्या बाहेर आला ना फिल्डिंग करून, त्यावेळेला त्याने कॅप उतरवली, तेव्हाच कॉन्फिडन्स लेवल त्याचा समजला होता की मी पहिल्याच बॉलवर मॅच फिनिश करेल. हा सेल्फ कॉन्फिडन्स होता त्याचा. लीग स्टेजच्या मॅचेस संपलेत. आता मात्र या वेळेला आपण या सद्गुरू वटार वर्सेस विकास 11 बोळिन्स या दोन टीमच्या दरम्यान विकास 11 बोळिन्स टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण केले गेले ते सद्गुरू वटार टीमला. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. काटेकी टक्कर पाहायला मिळेल का आणि त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील या मॅच मध्ये मिस्टर विपुलजी पाटील, आमचे साथी समालोचक मित्र. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या मॅन ऑफ द मॅचचा हिरो या मॅचचा पाहायला मिळतोय. नो डाऊट अबाउट इट.